हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। ओम जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यः सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. नारद महर्षी ध्रुवाक भक्त ध्रुवाक सांगताची परमात्माक ध्यान आणतो कशी साकार जाऊन पळोचे म्हणून परमात्माले रूप एक खंयची रितीर चतुर्भुज रूप नारद ताका वर्णन करता परमात्मा खंयची रितीर आसता म्हूण सांगून आनी तें रूप वर्णन करून सांगताची सतत दोळचिमी करून तेच रूपाचें चिंतन करी त्या रूपान तुका वग्गी आसक्त येता ताजे नंतर तुका एक दिव्य मंत्र उपदेश करता ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून ते मंत्र निरंतर जप करी आणि त्या मंत्र ऐकत सांगतची परमात्माक एक शिला प्रतिमा म्हणजे परमात्माला एक रूप तू एक कोरनो ते शुद्ध जल तुलसी फूल रान्ना कसं मेळटा तेंची कंद मूल फल सकड देवाक नैवेद्य जावन दवरन भक्तीन परमात्माला अर्चन कोरका आणि हे मंत्र एक चूर वेळ सोडा नशी म्हळ्यार निरंतर हे मंत्र जप कोरका त्या वेळाक 7 रात्री म्हणटना तांकां देवाल पुरे दर्शन जाता मागीर मुर्ती पूज करची एक कोरून ते ध्यानांत ती मुर्ती बसली म्हण जाली नंतर मागीर परमात्माक तुगेले हृदय गुहेन तूं ध्यान करी सकडी भाईचो विचार सोडी कसलो नाका तुका अन्नालो अम्मालो राज्याचो पाच्चिलो कोणालो विषय नाका पुरय सोडी देवाल विचार मात्र मनांत धरी आणि कंद मूल फल मात्र खावक हांग मेळलेले अशी परमात्मा रूप चिंतन कोरून पूजन कोरून धन्य जा तुका परमात्मो तुगे सर्व कसल आशिस तुका पळय अन्नाल पाय्यार बैसुका म्हणलेला आशीर तू परमात्मा पळोवचे आयलो म्हणटा पळय त्या समेत परमात्मा तुगेले आशी पूर्ण करता विदुरा म्हण सांगून म्हण ध्रुवाक सांगून नारदू चमकलीची म्हूण सांगून मैत्रेय ऋषी विदुरा लागी सांगताची आनी थंय दुखून नारदान चमकल कुडले ते चरडू बालक ध्रुवो रन्ना आनीकी गहन जावन आशिल्लें रन्ना वत्ता मधुवन थंय वचुकान ताका वतना ताका भंय जाल्ले म्हूण आमकां दिसचें पुरो जाल्यार तो तागेले परमात्माले पुरे चिंतन करता नारदान ताका सांगिल्ले बरी तागेला आज्य स्वयंभुव म्हणून बापम्मा म्हळ्यार आजी शतरूपा देवी तांगेलांतू परमात्मूची तांकां चरडू जावन जनन जाल्लो यज्ञ नामक परमात्मा म्हणून असल पुरे काणी तागेला अम्मानय सांगला नारदानय ताका देवाल कितले विशय सांगला हेंची चिंतन कोरून तांगेल परंपरेंतू तांगेल कुलांतू तांगेल कुटुंबेन तागेल म्हाका कसल भंय परमात्मा नासतना म्हाका कसल भंय ताजेर तागेला वचून सांगला तुगेल सुತ್ತಮುತ್ತ परमात्मा तुका रक्षण करता म्हण सांगून त्या धैर्यार तो त्या गहन रानांत वतरस ताजे विशय आमकां कसल कळटा म्हळ्यार परमात्माले एक अनुग्रह आमकां मेळका जाल्यार आनु अम्मा बंधू बांधव अधिकार संपत्त हाजे निमती बिनी न्ही आमकां मेळचे हांग पळय पुराय जना सोडून बालक ध्रुव रान्ना चमकलो जाल्यार ताका थंय परमात्मान राखले पळय तशें न्हू आमकां केन्नाय जन्मा येतना आमगेल देह संबंधी जनाल निमती आमगेल आत्म उद्धार जायना उद्धरे तद आत्मन आत्मानं न आत्मानं अवसादयेत आत्मैव ही आत्मनो बंधु आत्मैव ही रिपुरात्मनः म्हण सांगून कृष्णान अर्जुनाक गीतेन तू सांगला म्हळ्यार आमगेल उद्धार आम्ही करून घेवका शिवाय आमकां कोणालेय निमती जायना आमगेल उद्धाराकय कारण आमगेल अधपतनाकय कारण आम्ही म्हूण सांगला तशें हांव हांगा ते इतली सांचरडू म्हाका पांचशीन निमती अशें उतर मेळ्ळें म्हूण सांगून लेखता ते लेखना तशी सुनीताई मेगेल्या चरडाक ही गेल निमती जावन रान्ना वचुका जाल नवे म्हणूय लेखना इत्या म्हळ्यार
त्यांनी दोग जन देवाल परम भक्त तांकां गोत्तस कसले म्हण हांगा आमी अनभविसूचे सर्व दुःखाक कारण आमगेले प्रारब्ध कर्म शिवाय इतर कोणेय नाही म्हूण सांगून तशें हांव ಪುರಂದರದಾಸನ एक ಭಜನ್ ಸಂಗೋಸ್ ಆರೇನು ಮಾಡುವರು ಆರಿಂದಲೇನಹುದು ಪೂರ್ವ ಜನ್ಮದ ವಿಧಿಯು ಕರ್ಮವು ವಿಧಿ ಬೆನ್ನ बिडलरियदू म्हणून म्हळ्यार पुर्ली जन्मांत आमी कसले कर्म केला त्या प्रारब्ध रुपार आमगेले फाट मागशी येता शिवाय आमकां कोणाले निमती वायट जाल्ले तांणी वायट केल्ले म्हूण लेखल्यार ते फट्टी म्हूण सांगून हांगा दासांगेल पद्य आसा तशी वयन आतां हे 5 वर्साचे चेडूं इतलेसान चेडूं ध्रुव रान्ना वचून तपस्ये कोरता जाल्यार ताका पूर्व प्रारब्ध कारण हांगा आमी प्रारब्ध म्हणजे सामान्य जेवण वायट कर्माक जाल्यार प्रारब्ध म्हळ्यार सत्कर्मय आसता कुकर्मय आसता हांगा ध्रुवाक इतलेसान प्रायर देवा पळोवका म्हूण आसलें तागेलें सत्कर्म कारण म्हूण सांगता हांगा आमकां नारद ध्रुवाले दृढत मना दृढत परीक्षा करूक तूं सांग तूं तपस करच्या तुज्यान जायना अशी तशी म्हूण ताका एक नमने आमी डिस्करेज म्हणटा पळय तशें करूं पळयल्ले नारदान न्ही जाल्यार नारदान तागेले मनांत आनी दृढत्व हाडचे खातीर त्या पळय सांगिल्लें जाल्यार हांगा आमकां एक विशय कळटा कसले म्हळ्यार परमात्माले ध्यान करच्याक एक प्रायेचे नियम म्हूण ना कितले जनांक सांगचे आसता परमात्माला काणी सत्संग इत्यादी 60 वर्ष नंतर आमगेलें आरोग्य कशें आसता की कोणाक तो देवाल काणें आयकुची तितले आमगेल्या आंगान तो क्षमत्व आसता की ना की जाल्यार केन्नाय प्राय कारण जायना देवाल साधनेक कितलेय प्रायर देवाल साधन कोर येत म्हणून आतां पळय आमी मस्त सकट भक्तांगेल काणी ना भागवतांत आयकताची साधन करचें आतां अजमेळो एक पंथ व्हड साधक तो कन्याकुब्जाचो व्हड ब्राह्मण मागीर बरी दुश्चटांत पळोवन मंतार जावन जत तरी यमदूतान ताका व्हरूं येतना तागेले तोंडा दुखून नारायणा म्हूण येयलें मागीर यमदूतान ताका सोडका जाल्लें विष्णुदूतान ताका विष्णुदूताल आनी यमदूताल संवाद तो विष्णुदूतान ताका म्हूण व्हरूं येतना यमदूत तडशिताची त्या वेळाक यमदूताल आनी विष्णुदूतालान ताका वागवाद जाता ते तो आयकता जामेळो तेदना ताका हांव कोण जावन आशिल्लें कसले जावन आशिल्लें ह्या पुरे पूर्व स्मरण येवन तितली मंतार प्रायेरी वापस तो साधन सुरू करून मोक्ष पावता म्हणटना प्राय केन्नाय कसलें कारण नाही एक काणी अच्युत मामान सांगचे आसा एक बायल मनीशी घरान तो एकलो यो येता कोण ऋषी तो ऋषी येवन भवती भिक्षान देही म्हूण म्हणटकय ती भितर दुखून भिक्षाण घालतना तो अशी निमगिता आमा तुका कितले प्राय जायत ती सांगता म्हाका 1 वर्स हाका आश्चर्य जाता तुगेले बामणाक म्हगेले बामणा 6 म्हयने तुका माय माव आसच की वय आसची तसले तांकां कितली प्राय जायत तुगेल्या पयशे सान तुगेले बामण म्हणटा तेन्ना ती सांगता म्हगेले मामांक 3 म्हयने जालो म्हगेले माई आनी की पडल्यान तूं वस म्हूण सांगता काय ती हाका आश्चर्य जाता कसलं बा हें तो सांगता की मांव सहज जावन तुगेल्या प्राय निमगेले शिवाय कसले व्यंगी जावन न्हय तूं कसलें म्हाका अशी गुंडान तिरपून व्यंगी जावन उत्तर दिता ती सांगता की ना बा हांवें सहज सांगिल्लें बदल सांगिल्लें कसलें म्हळ्यार म्हाका आतां जेवच्याक 34 इयर्स 34 वर्ष जाल्यार हांव तुगेल्याक म्हाका 1 वर्ष म्हूण सांगिल्लें कसल्याक म्हळ्यार 33 वर्ष म्हगेलें आयुश्य देवाल विशयांत कसलेंय चिंतन नाशें हांव व्यर्थ केलां तशें जावन आत्तां म्हाका 34 वर्स आत्तां कसं की 1 वर्स दुखून देवाल चिंतन हांव करता देखून म्हाका 1 वर्ष म्हणलें तेचे म्हगेले बामूण म्हाका पळोवन घेवन हांवें करता म्हणलें करून आतां 6 म्हयने दुखून कसं की साधन तांणी करता रसाची देवाल विशयांत तशें तांकां हांव 6 म्हयने म्हूण म्हणलें म्हगेले मांवांक आतां आमकां दोग जाणां पळोवन आर्ता एक 3 म्हयने दुखून देवाल वयर आसक्ती शूर जाला तशें हांव तांकां 3 म्हयने म्हूण म्हणलें म्हगेले मांयक आजीकय देवाल विशय येवन नाका सांगल्यार इसमा कान्ना घालून घेना तशें तांणी आनी पडल्यान तूं आसची म्हूण हांव सांगिल्लें म्हळ्यार हें आमकां कसं दाखयताचें म्हूण म्हणलें आमी 100 वर्स वांतल्यार पूर्ण आयुश्य सेंच्युरी अशी तशी म्हूण आमी म्हणटात ना ते 100 वर्सांत सार्थक साधनेचे वर्ष कितले तितले मांत्र प्राय आमी सार्थक केले तितली प्राय मांत्र आमकां जल्लेली म्हूण म्हणल्यार तूं हांगा येता
हंगा ध्रुव मधुवना चमकलो नारद तशी काही खैकी बिंगड कडीन वचनान सीधा उताना पादरायाल कडेताचे उताना पादरायाक तदन भारी बेजार चला यो मिगल चरडाम अशी अन्याय केलं नव्हे मिगिल निमती जाऊन तो रान्ना चमकल नव्हे कितली कष्ट भोगतरस की पट्टा कावच्या मेळत की ना की रान्ना कितली प्राणी असची त्या प्राण्यान कोणी ताका खाल्ली की कसं जेल्ली की मिगल चरुड आस की ना की असं लेख चिंतना त्या रायाल मनान तेत्तना थंय त्या वेळाक नारदाला आगमन जालें नारदाला आगमन जतन उतान पादर आयो नारदाक आप्पोनु अर्घ्य पाद्य दिवन बसून तागेल दुःख पुरे सांगता तेदन नारद त्या राया समाधान करता आनी म्हणटा तुगेल पूत सुरक्षीत आसा कसले भिव नका ताका परमात्मो रक्षण करतरस आतां सद्या म्हळ्यार सद्या येवचें म्हूण म्हळ्यार जल्तीतले वग्गी तो हांगा येवन तुमकां मेळटा सर्व साधन करून संतोशार्थ तागेलें आगमन हांगा जाता म्हूण समाधान सांगताचें हांगा ध्रुव मधुवना कैला यमुना न्हंयेंत स्नान करता इंद्रिय निग्रह करून त्या रात्रीक उपास करता तो आनी नारदाला उपदेश मणकेची ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जप करता परमात्माक पूजा इत्यादी करून कशी नारदान सांगला तशीची सेवन करता अर्चन करता सुरवेचे 1 महिनो तो 3 दिसा एक पंत एक बदरी फल जेव्हा बेलफल बेलाक कपित म्हणटाचे तशी बदरी म्हळ्यार बोर हे फल खावन जीवन करता दोन्ही महिन्यांत 6 दिसा एक पंत नेलार पडलेले तसल पिक्कल पल्ले ते मात्र खाता आहार जावन 3 महिन्यांत 9 दिसा एक पंत उदा मात्र सेवन करता आनी 4 महिन्यांत 12 दिसा एक पंत वायुभक्षण मात्र केल्ले मुखारसून 5 महिन्यांत श्वास उच्छ्वास समित निग्रह करून एक रुक्काच खांबोशी स्थिर जावन एक पाय रब्बून परमात्माले चिंतन उपासन करता तो श्वासनिरोध शमित केला ताणें म्हळ्यार प्राण अपान व्यान उदान समान हे पंच प्राण म्हणटाचे आमी कळ्ळें हे वायू म्हणटाचे हे पुरे ताणें तागेले निग्रह हाण घेवन तो तागेले अंतर्यांत परमात्माली चिंतन करता त्या वेळाक अनेकानेक देवते ताका तागेले धैर्य कुंदवाच्याक तागेले तपस्या विघ्न हाडोवच्याक प्रयत्न करताची जाल्यार भारी व्यर्थ जालें खंय ते दना ते इतले सांजेलो तपस्या करता तागेले तपस्या तेजान सगळे भुंय हुन जाल्ली देवलोक समीत हुन जाल्ले त्या वेळार देवते ब्रह्माक मुखार करून घेवन परमात्माला येवन तांणी सांगताची परमात्मा आमकां रक्षण करी म्हणून परमात्मो सांगता तांकां कसले भिव नका जाल्यार तितले वग्गी ध्रुव तुमगेले ध्रुवाक हांव प्रत्यक्ष जाता जाल्यार तितले वग्गी आनी ध्रुवा तागेले घराक पेटयता म्हूण सांगून देव सांगता मा भैश्य बालम तपसो दुरत्यया निवर्तयिष्ये प्रतियातस्वदाम यतो हि वह प्राणनिरोध आसीत अवतानपादीर्मयी संगतात्मा म्हळे मैत्री सांगताचे हे विदुरा परमात्माले महिमा आम्ही कसल म्हूण सांगचे त्या परमात्माला महिम सांगच्याक जायना तशी तागेले तितली परमात्माक पावचे खातीर ध्रुव तितली सान प्रयरान आयल की त्या ध्रुवाक पळोवच्याक देव तोची बाय सोरून चमकलो म्हूण मैत्रेयो विदुराक सांगताची सहस्र शीर्षापि ततो गरुत्मता मधुर्वनं भृत्य दिद्रक्षया गतः सहस्र शीर्ष जावन आशिल्लो परमात्मो तो गरुडार बैसून मधुवनाक ताका भृत्य म्हळ्यार ते भक्त ध्रुवाक पळोवचे खातीर थंय तर आयला खंय त्या वेळाक ध्रुवा पळोवचे खातीर परमात्मा येयला हांगा ध्रुव पळयता परमात्मा आयला जाल्यार ध्रुवाक तपस्या बशिल्ल्याक कसलें कोतना ध्रुव लायक एक समाधी स्थिती वचून तपस्याक बैसूनच त्या वेळाक परमात्मा तागेले प्रत्यक्ष जाला ध्रुवाक वतना कसलें कळना त्या वेळा परमात्मा कसो कळटा त्या शंखचक्र गदा पद्मधारी जावन राबला न्हय तो थंय ताका ध्रुवाक एक हांगा येद्राक देव राबला जाल्यार परमात्मो तेगेले हृदय कमलार तेंचे रुपार ध्रुवाक दिसतरस त्या वेळाक हांगा भक्तो परमात्माला दर्शनाक भारी एक नमने
कातर जावन आस तशी परमात्मी त्या भक्त ध्रुवा दर्शन देव का म्हणून तितले कातुरते राहिला. हंगा गेल रे ध्रुवान दोळ सोडीन मागीर त्या वेळार परमात्मा कसं करता तागेले हृदयान तो एक तागेले रूप जगजगी दिसची रूप परमात्मा तागेले हृदयान तो ताका प्रकट जाल्ला तो त्या रूप ताणें तो अंतर्धान जाता थंय दुखून म्हळ्यार तागेले हृदयान तो ताका काळोखशी जाल्लो एक पंत ध्रुवान दोळ सोडलो. दोळ सोडून पळयतना तेंची रूप तागेले परमात्माले तेंची रूप ध्रुवाले एद्राक राबून ताका ध्रुवा भारी संतोष जाता. ताका आनंद जाल्ले आश्चर्य जाल्ले दोळे दुखून ताका आनंद भाश्प देवले. 2 दोळे सोडला जाल्यार तांतू भितर दुखून उद्दा दळत दळत देंवन तरस त्या वेळाक त्या श्रीहरीले रूप पळोवन ताका मोच्चुका ताका 2 हातांनी पटोवन दरका हांव म्हूण सांगून तशी ताका परमात्माक पळीत पळिताची ताका मनांत लेखता हाका पटोवन दरका परमात्माक म्हूण लेखल्यार तो परमात्मा म्हूण म्हळें लेख चिंतना त्या ध्रुवाले मनांत आशिल्ले देखून तो दंडवत प्रणाम करता. म्हळ्यार एक दंड काश्टशी निश्चल जावन पडचें नेलार आनी साश्टांग नमस्कार करचे ते करतकय हांगा तद्दर्शना अनेनागत साधव सक्षिता वंदतांगम विनिमय दंडवत प्रणाम केले ताणें आनी तो परमात्माक पळोवन तर हंचाण तोंडान स्तोत्र समीत सांगच्याक ताका तोंड राबला म्हणटा पळय तसली एक दिग्मूढ स्थिती त्या भक्त ध्रुवाक जाल्ला. त्या वेळार परमात्मा बारीक कारुण्य येता तागेले वयरी. तो कसं करता म्हळ्यार ते एक शंकू तागेल्या हाताचो शंकू काडून ते ध्रुवाल गल्लाक आपडता. गल्ला आपण पळय ते तागेले हाता आशिल्ले शंकान गल्ला आपळ्ळे म्हणटना आमकां हांगा कितले संतोष जाता पळय न्हय. परमात्मान ध्रुवाल गल्ला आपळ्ळे सहज ते कसं न्ही म्हळ्यार आमी चंद एक चेरडा पळयला सुरवेकय आपडचे ताजे गल्लाक आपडचे वय तशीची परमात्माक हांगा ध्रुव चेरडुशी मात्र न्ही भारी भक्तीचो प्रितीचो चेरडो तो व्हड भक्त न्हय तशें जावन ते चंद एक सान गुंड जावन असो 5 वर्साचे ते बालकाक परमात्मो आपूण गल्ला आपूण ताका मोग करता. त्या वेळाक केदन ते वेदात्मक शंकान ध्रुवाले गल्ला आपळकी त्या वेळाक ध्रुवाले मनांत एक तत्वज्ञान परमात्माल तत्वज्ञान ताका जाल्ले आनी तागेले तोंडा दुखून स्फुट जावन म्हळ्यार स्पश्ट जावन तागेले तोंडा दुखून पुराय उतर भायर येयलीची स्तुती करता तो देवाक कशी पळया. यो अंत प्रविश्य मम माचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरः स्वधाम्ना अन्नयांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. हे परमात्मा तुगेल कसलकी एक विशेष दया गुणान तू आमगेल सर्व इंद्रिय आनी ताजे अभिमानी देवतेक तुवें प्रेरेपण करचें. म्हाका काय तुका स्तुती करच्याक साध्य ना जाल्यार म्हगेले ज्ञानेंद्रियाक तुवा एक ज्ञानेंद्रियाचे वाक्शक्ती म्हणटाचे उत्तर त्याची तू एक जागृत केल्ले आनी मात्र न्ही म्हगेले करचरणादी हें कसलें कर्मेंद्रिय तशी ज्ञानेंद्रिय ताजे अभिमानी देवतेक तांगेले विशयादी कडेन मन दिवचें तशी केलें तुगेले दिकडेच मन दिवचें तशी केलें. आनी तूं नयनतल्यार इंद्रियान पुराय इंद्रियार्थादी कडेन मन दिवचें जाल्यार म्हगेले इंद्रियाक पुराय तुवें प्रेरेपण केलें तुगेले दिकडे मन दिवच्याक तशी तुगेले प्रेरेपणेन तुगेले कृपेन हें साध्य जाला. तसले सर्वेश्वरी संपन्न जावन आशिल्ले परमात्मा तुका नमस्कार म्हणटा. मागीर सांगता तुगेले सर्व चेतन अचेतन सकल चराचर जीव तुगेले नियंत्रणा आसची. ते पळोवच्याक विभिन्न रुपार आसच्या पुरो जाल्यार नियंत्रण करतलो तूं एकलोची. तशीची एक कशी म्हळ्यार एक राकडांत उज्ज आसता जाल्यार तशीची उज्ज रान्नींतूय आसता. आतां पुरे कडेन उज्ज आसता जाल्यार उज्ज्याचे प्रकाश आनी उज्ज्याचे एक उंचाणी म्हणटाची त्या विंगड रितीर आसता. तशीची तूं विभिन्न रुपार आसता जाल्यार तुगेले अवतार पुरे विंगड रितीर जावन येयला जाल्यार तुगेले
ते अवतार बाह्य रूप जल तंतु कसले भेद जलरी तुगेले बरलेले कंचे सुख रूपाक भेदना परमात्म पुरायजनाक एकूलक परमात्मो सर्वर कोणाक तो परमात्मा म्हळ्यार कसं म्हणून कळता एकलेक परमात्मा पुरेयंत पुरय जिवांत एकलेक जावन आस म्हूण कोणाक कळता तो सर्वश्रेष्ठ भगवंत परमात्माक सर्वश्रेष्ठ जावन आशिल्ले परमात्माक कोण अर्थ करून घेता आणि परमात्मा एक सर्व समदर्शित्व कोणाक मना वता तो श्रेष्ठ ताका केन्नाय मोक्षात शिवाय वापस ताणें जन्मा येवचें ना म्हूण सांगता आनी भक्तांगेले अभिश्ट संपूर्ण करचे तसल कल्पवृक्षात असल देवा तुगेल भक्ती संतत जावन मिगेल मनांत निरंतर जावन आसो म्हणतो ध्रुव मागतकय आनी म्हणटकय ब्रह्मरुद्रादी समस्त देव देवते तुगेले निमती जल्ले तसले देवा तुका भक्ती नमस्कार करता आनी म्हणटकय कसले म्हूण म्हळ्यार एक गाय वासराक दूध दिवन पोसोवची मान्य दुष्ट प्राणयाल निमती ती रक्षण करता तशीची तूं म्हाका रक्षण केला म्हूण सांगून ध्रुव परमात्माक नाना रितीरी स्तोत्र करता तशी एक आम्ही कसं लेखूक हाजीन म्हूण म्हळ्यार आतां साधन कोण करता तांकां परमात्माल प्रेरणेन साधन करता म्हूण मन येवचें मात्र न्ही साधन परिपूर्ण जेवचें परमात्माले अनुग्रहानाची म्हूण सांगून हांगा ध्रुव परमात्माक एक प्रार्थना करता पळय ताजे अर्थ तशी जाता आमी करचें कसलें ना सर्व देवालय म्हूण सांगून तशी कोण परमात्माक स्तुती करतर आसता निरंतर कडेर म्हणटा ताणें परमात्माक पावचें म्हूण आतां एक परमात्मा आमकां जावका म्हूण म्हळें एक निजावन कळकळी आमगेल्यान तो आसा ती प्रामाणीक कळकळी म्हूण जाल्यार त्या वेळाक आमकां परमात्मा कशी मेळटा म्हूण म्हणलेले रितीर कशी रितीर आमी चिंतन केल्यार परमात्मा आमकां मेळटा तें सांगच्याक एक योग्य जावन आशिल्लें सत्पात्रांक म्हळ्यार कोण सत्पात्र आतां आमकां देवाल विशयी जावंक म्हूण आश आसल्यार सत्पात्र जाली चिंत आमी सत्पात्र वैकी न्ही म्हूण निर्णय करचे कोणें म्हूण म्हळ्यार देवान तो कोणाक एक पात्रत्व आस म्हूण दिसता तसल जनाक एक देवाल विशयी सांगच्याक तो आमकां एक गुरू रुपार कोणाकय पुणी पेटयता तशी हांगा पळय ध्रुवाक नारदाल भेटी जाली नारदू ध्रुवाक गुरू रुपार गेलो कशी आमकां आम्मा सुरवेक मेळची गुरू म्हळ्यार आमकां स्तन्यपान करताची ती सर्व बुद्धी ते चरडाल मनांत घालतर आसता हांच्यान ते स्तन्य पिवन स्तन्यांतूल क्षीर पिवन ते चेडूं पुश्टी जाता पळय तशीची ते आवसून एक ज्ञान मनांत घालतात पळय ताजी निमती ते आवसू ते चेडूडाक मनानय देहानय गट्टी करता पळय तशीची गुरू एक शिष्याक ते पात्रत्व आस देवा पळयत आसलो म्हूण कळल्यार तो गुरू तागेले सद्बोधनेन ते शिष्याल मनय देहय दृढ जावन परमात्माक मेळच्याक कशी आसता तशी तयार करता तशीची हांगा आवसू हांगा ध्रुवाक भक्त ध्रुवाक आवसू सुनीतीची सुरवेचे गुरू जाले तशी हांगा नारद मेळ्ळो मागीर गुरू रुपारी तेदना नारदानय निमगुचे आस पळय नारदान कशी प्रेरण दिल्ली ताका तपस्याक म्हूण म्हळ्यार नारद तूं कसो खातीर अन्न आम्माले राब्बना नाशी वत्तरस तूं अन्नल आम्माले उठो असो कनवे तांगेले पांयार बैसून मोगान खेळ कनवे म्हूण म्हणटना ध्रुव सांगता बाई हांव मिगेल आम्माले पांयार बैसून खेळ का म्हूण म्हळें आशिकची परमात्माक पळोवचे खातीर आयला म्हूण जल्लेल काणी पळय सांगता तशीची त्या वेळाक तागेले दृढ परीक्ष मनाचे धारडीय परीक्ष केलेले तशी नारदाक वो सामान्य बालक न्ही म्हूण कळ्ळी नंतर तांणी ताका मंत्रोपदेश दिताची मंत्र न्ही सांगतात तांणी कशी आवसून सांगिल्ले वरी सांगतात तांणी केन्ना तुका देव मेळटा मागीर तुका मोक्षा वैर कसले आसना पळय तशें जाल्यार नारद थंय परमात्माक ध्रुवाक परमात्मान मेळ्ळी नंतर त्या साधकाले
जीवनाचे उद्देश कसं असू का जेव्हा एक साधकाक परमात्म मिळका म्हण म्हणले चिंतसतना इतरे विषयादी कडता गेले मन ओचून पळ त्या नारद गुरु रूपारी हांगा भक्त ध्रुवाक उपदेश करता मागिरी ध्रुवानं वच्चे मधुवनाक तपस्ये करचे त्या वेळाक ध्रुवाक तपस्से कोरून देव मेळतांगा देव मेळ्ळेल तई हांगा सांगला आणि देव ध्रुवाक कसल सांगता ध्रुव देवाला कसल निमगिता म्हणेल विषय पाहिजे दिसाचे भागवतांत आम्ही पळूया आजी सांगेल तसल भागवत परमात्माले गुरुंगेल चरणाक समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्धि आत्मना प्रकृते हे स्वभावात करोमि सकलं परस्मै नारायणे समर्पयेत् श्री हरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।